नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या अनेक परंपरा आहेत, पण त्यापैकी सर्वात मोठी आणि जगप्रसिद्ध परंपरा म्हणजे आषाढी वारी। दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी पायी चालतात। पण ही वारी नेमकी कधी सुरू झाली, तिचा इतिहास काय आहे, वारकरी इतका लांबचा प्रवास का करतात आणि या परंपरेमागे नेमका संदेश काय आहे, या सर्वांची प्रश्नाची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वारी म्हणजे काय? वारी म्हणजे श्री विठ्ठलांच्या दर्शनासाठी श्रद्धेने आणि नियमितपणे पायी केलेला प्रवास। विविध भागांतून वारकरी पंढरपूरकडे निघतात। प्रवासादरम्यान अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत ते भक्तीचा संदेश देतात। वारीचा इतिहास। वारकरी परंपरा अनेक शतकांपूर्वीची आहे। संत परंपरेमुळे या वारीला मोठी चालना मिळाली। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई आणि इतर अनेक संतांनी भक्ती, समानता आणि सदाचाराचा संदेश दिला। आजही त्यांच्या पादुका पालखीतून पंढरपूरला नेल्या जातात। श्री विठ्ठलांचे महत्त्व। पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। येथील श्री विठ्ठल आणि रखुमाई मंदिरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात। विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठी गर्दी असते। पालखी परंपरा। आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते। मार्गात हजारो दिंड्या सहभागी होतात आणि प्रत्येक मुक्कामावर भक्तिमय वातावरण तयार होते। दिंडी म्हणजे काय? दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समूह। प्रत्येक दिंडीचा प्रमुख असतो। सर्वजण एकत्र चालतात, भजन करतात आणि शिस्त पाळतात। वारीचा संदेश। सर्व मानव समान आहेत। भक्तीबरोबर सेवा महत्त्वाची आहे। शिस्त, संयम आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे। निसर्गाचा आदर करणे आवश्यक आहे। वारी दरम्यान अनेक संस्था आणि नागरिक पिण्याचे पाणी, अन्न, वैद्यकीय मदत आणि इतर सेवा वारकऱ्यांना देतात। ही सेवा वारीच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे। पंढरपूरचे महत्त्व। पंढरपूर हे भीमा चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। वारकरी प्रथम चंद्रभागेत स्नान करतात आणि त्यानंतर श्री विठ्ठल रखुमाईंचे दर्शन घेतात। वारीत सहभागी होण्यासाठी काही सूचना। आरामदायी पादत्राणे वापरा। पिण्याचे पाणी सोबत ठेवा। पावसाळी संरक्षणासाठी रेनकोट किंवा छत्री ठेवा। स्थानिक प्रशासन आयोजकांच्या सूचनेचे पालन करा। स्वच्छता राखा आणि प्लास्टिकचा वापर टाळा। मित्रांनो, आषाढी वारी ही केवळ यात्रा नाही तर श्रद्धा, सेवा, समानता आणि संस्कृतीचा उत्सव आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील भागात आपण वारीचा सविस्तर इतिहास जाणून घेणार आहोत। तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी विठ्ठल।